सदैव सेवा सकलांची हा एक ध्यास अनिवार्य. किती संकटे आली तरीही करतो आम्ही पार. ध्यास घेऊन देतो आम्ही भविष्यास आकार. मनापासून आम्ही मानतो देश हाच परिवार. देश हाच परिवार. विकास साधावया जनांचा आहो आम्ही तयार. राष्ट्र निर्मितीसाठी झटतो आम्ही शिलेदार. आम्ही शिलेदार. आम्ही शिलेदार. तादे ती तक धोते नाम धोकण तक धो तादे धोती तक 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 धांग तक 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 दई 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 तक 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 धांग तक 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 दई दई तक 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 धांग तक तक दई. नमस्कार. शिलेदार राष्ट्रनिर्मितीचे या मालिकेत आज आपण एका बुजुर्ग तबलावादकांची भेट घेणार आहोत. हे बुजुर्ग तबलावादक तर आहेतच, पण त्याचबरोबर आदर्श गुरु आहेत. संगीतावर नितांत श्रद्धा असणारे संगीताचे साधक आहेत आणि संगीतातली अभिजातता आणि नवता यांचे ते पुरस्कर्ते आहेत. एवढंच नाही तर गुरुशिष्य परंपरेवर नितांत श्रद्धा असणारे असे ते गुरु आहेत. म्हणजेच आपण भेटणार आहोत आजच्या काळातले दिग्गज तबलावादक तालयोगी पंडित सुरेशजी तळवलकर यांना. सुरेशजी नमस्कार. नमस्कार. अगदी तुमच्याशी गप्पा मारायला सुरुवात करण्यापूर्वी मला आता लगेचच जाणवलं की तुमच्या ताल किती भिनला आहे. हे जे शीर्षक आहे याचं शिलेदार राष्ट्रनिर्मितीचे, हे सुद्धा तुम्ही आत्ता तालात बसवून दाखवलं. ते कसं? नाही, तालात म्हणजे असं जर म्हटलं तर राष्ट्रनिर्मितीचे शिलेदार, हां तर हे समजवणं झालं. हां पण कविता असते किंवा सांगण्यापेक्षाही हां. वेगळं कलाचा फॉर्म येतो, ती लयीने साधलं जातं. म्हणजे कसं तर शिलेदार राष्ट्रनिर्मितीचे हां. तकट धा धिंता कडधाग धिंता, वा 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 वा. तर त्याच्यातली एक जी लय आहे त्या लयीला फार महत्त्व आहे बरं बरं असं मला वाटतं. हां. आणि आपल्या बोलण्यामध्ये सुद्धा कुठे ना कुठेतरी लय फार महत्त्वाची आहे. हो. सुरेशजी, सुरुवातीला असं विचारतो की तुम्ही मुळात तबल्याकडे कसे वळलात? म्हणजे तुमच्या घरात कोणी तबला वाजक किंवा काय? आमच्या घरातच संगीत, आईकडूनही संगीत. बर मामा, दोघेही मामा, तिघेही मामा बर गाणारे वाजवणारे. हां. वडिलांकडून वडील पखवाज वाजवायचे, तबला वाजवायचे, बर कधीतरी ऑर्गन वाजवायचे. कारण वडिलांचे मामा हरिभक्त परायण श्रीयुत रामकृष्ण बुवा ढोले, बर ढोले बुवा या नावाने ते प्रसिद्ध. हां हां. तर त्यांचे भाचे आमचे वडील, आणि त्यांनी खूप वर्ष त्यांच्याबरोबर सेवा करून त्यांची साथसंगत केली बर बर कीर्तनात. बर त्यामुळं घरात संगीत आहे. हां. आणि मग पण खूप असं नाही आहे की वडील खूप चांगले शिकले होते, तबला पखवाज असं नव्हतं. बर आणि ती कुठेतरी त्यांना आतून खंत होती की आपल्या मुलाचं असं होऊ नये, बर त्याला चांगली विद्या मिळावी. हां. आणि म्हणून त्यांनी मला आमच्या गुरूंकडे, पंढरीनाथ नागेशकर गुरुजींकडे बर बर वयाच्या 8व्या वर्षी शिकवायला सुरुवात केली. म्हणजे 8व्या वर्षी तुम्ही तबल्याला सुरुवात केली. हो. त्या अर्थाने मोजलं तर आता तुमच्या तबल्याच्या कारकिर्दीचा हिरक महोत्सव चालू आहे असं म्हटलं पाहिजे. ॲक्च्युली 8 म्हणजे 8व्या वर्षाच्याही अगोदर मी वाजवत होतो. बर बर शिकायला सुरुवात उशिरा केली. बर पण म्हणजे 4-5 वर्षाचा असल्यापासून मी वाजवतोय असं आई वडील आमचे म्हणायचे. बर. त्याच्यापूर्वीचं आपल्याला कधी आठवत हो, नाही. हो. 5 वर्षाच्या अगोदरचं. मग नागेशकर बुवा आहे तुमचे पहिले गुरु. हो. त्यांनी तुम्हाला काय प्रामुख्याने नागेशकर शिकवलं? गुरुजी वयाच्या 94 वर्षी सुद्धा त्यांना आम्ही म्हातारे पाहिलं नाही. बरं बरं. ही जी शरीरातली त्यांच्या ऊर्जा होती, हां बरं का, ते कायम यंग दिसाचे. हां. आणि ही ऊर्जा त्यांची संगीतातली होती. ती
ती ऊर्जाची ज्योत आमच्यात लहानपणी जी त्यांनी लावली हां. ती आजही पेटते. आजही तितकीच चालू आहे जोरात. पण या कलेविषयीचं असलेलं आवड हां. आणि याच्याकडे पाहायचं म्हणजे जिद्दीने हे पार करायचं, बर याची ज्योत शिकवणारे आता गुरु फार कमी आहेत हां, हां. देणारे. हां. ह्या व्हॅल्यूज दिलेल्यामध्ये आमचे सुरुवातीचे नागेश ते पहिले गुरुजी. गुरुजी. मग त्याच्यानंतर कोणाकडे? मी यांच्याकडेही शिकलो, विनायकराव घांगरेकरांकडे. हां. तर मग त्यांच्याकडे मी बऱ्यापैकी खूप वर्षानंतर शिकलो. आणि त्यांच्यातून मला काय मिळालं तर मी रियाज करत होतो, तो हळूहळू माझा रियाज साधनेकडे कळवट व्हायला लागला, म्हणायला लागला. हां हां. म्हणजे तो काही आणि खास- मला साधना शिकवली. म्हणाले संगीतात गायनात म्हणाले स्वर साधना असते, तर तबल्यामध्ये अक्षर साधना पाहिजे. हो हो. तबल्याची अक्षरं इतकी सुंदर घोटली गेली पाहिजेत आणि त्याच्याबद्दलची असलेली ऊर्जा आणि नजर ही विनायकरावनी मला घांगरेकर बुवांनी दिली. दिली. आणि त्या नादमय अवस्थेकडे जाण्यासाठी एक त्यांनी छान मार्ग सांगितला बर आणि तो आज मी अनुभवतोय. बर बर बर. मग नंतर तुम्ही कर्नाटक पद्धतीचंही संगीत शिकलात. रामनाथ ईश्वरनजी हे माझे एक कर्नाटक लयशास्त्रातले गुरु. हां हां हां. ते फार मोठे विद्वानांचे विद्वान होते बरं का. हं. ते काय मृदंगम शिकवत नव्हते मला, बर पण मृदंगममधल्या असलेल्या पारंपरिक रचना, ज्याच्या तबला पखवाजात रचना आहेत, आज हां. कविता आहेत लय तालाच्या, हं. आणि त्या हजारो आहेत बरं का. त्याचं सौंदर्य, त्याचा दर्जा असंही तो तबला भरलेला आहे. हो. अशाचं कर्नाटक लय तालातल्या बंदिशींचं जे गणिती असलेलं स्ट्रक्चर आहे, हां. त्याचा उलगडा त्यांनी करून दिला. हो. बरं, त्याचा हिशोब सांगणं हा एक वेगळा भाग आहे. आणि खरोखर कारण तबल्या लय तालामध्ये गणित असतं, पण गणितात लय नसते. हो. त्यामुळे गणित झालं की ते लयीत आलं पाहिजे याची नजर देणारे फार कमी कलाकार असतात. बर बर. गणित सांगणारे भेटतातही, हां. पण ही नजर देणारे फार लयीचे संस्कार करणं हं. ते ईश्वरंजींनी आमच्यावर केले. बर बर बर. सूक्ष्म लयीचे आवडतात. हां. म्हणजे नुसतं तात देतो असं कॉम्पोजिशन असेल हां. तर त्यांनी कॉम्पोजिशन काय शिकवलं बघा. तेन तेन तात कधेन धेन नाना धेन धेन नाना धेन धेन ताकीटाचं कॉम्पोजिशन आहे बघा. हां. ता अकी ता ता की 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 ता. हां. वा. हा केवढा लयीचा सूक्ष्म भेद घेतलाय. हो, आणि हो. ही अशा तऱ्हेची लयीची सौंदर्य काय आहे ती त्यांच्याकडून ते सगळी. त्यांच्याकडून कळलं. बर बर. आज त्याला मला म्हणजे बरंचसं लोक लयीच्या बाबतीत मी काम केलं असं समजतात, पण त्याचं सूक्ष्म लयीचं जर माझ्या जीवनातला जर शिलेदार कोण असतील तर रामनाथ ईश्वरजी, ईश्वरजी. की ज्यांच्यामुळे मी शैली माझी करू हो, शकलो हो. बर. तबल्याची. बर. लय तालाकडे सूक्ष्म नजरेने पाहताना मात्र लोकांच्या मनातला लयीचा ठाव चुकता कामा नये. अरे वा. हं. इतक्या सूक्ष्मामध्ये सुद्धा सुंदर लय ती दिसली पाहिजे हां. याची दृष्टी देणारे रामनाथ हो ईश्वरजी हो होते. हो. आणि तेव्हापासून तुमच्या डोक्यात हे असंच चालू आहे. हां. म्हणून मला इथे एक आठवण झाली की पु ल देशपांडे एकदा शरद तळवलकरांना भेटले, हां. तेव्हा ते म्हणले की काना मात्रा नसलेला असा हा माणूस तळवलकर. पण तुमच्या बाबतीत तसं नाही आहे. तुमच्या डोक्यात सतत मात्रांचाच हिशेब आहे आणि तो या गुरूंमुळे आहे, एवढं नक्कीच आहे. पण अगदी. यांच्या व्यतिरिक्त तुमचे पंडित गजानन बुवा जोशी आणि पंडित निवृत्ती बुवा सरनाईक हेही तुम्हाला गुरुस्थानीच आहेत. तर अगदी. ते तर म्हणजे गायन मी- क्षेत्रातले. म्हणजे त्यांनी मला शिष्य म्हटलं असं जरी नसलं हां. तरी ते मला शिष्य मानाचे. बर. आणि मी त्यांना गुरुस्थानीच मानत होतो. माझा विषय तबला वाजवणं आणि त्यांचा विषय हो, गाणं म्हणूनच हा म्हणलं जरी की- असला हां. तरी दोघेही तबला वादक होते. दोघांना लय तालाचं अगाध ज्ञान होतं.
साधना मोठी होती दोन्ही कलाकारांची लय तालाची. हो हो. दोघांना लय तबला उत्तम, तबल्याच्या बंदिशी उत्तम पाठ मुखोद्गत, बरं का. आणि म्हणजे तबल्यामध्ये सुद्धा एखाद्या तबलावादकाला दृष्टी देण्याची ताकद ठेवणारे हे गानगुरू होते. बर बर वा. माझे हां असे गुरु होते ते. हां. मगाशी तुम्ही उल्लेख केलात कीर्तन परंपरेचा, तर तुम्ही पहिली साथ मग कीर्तनालाच केली होती हो, का? लहानपण माझं गिरगावात गेलं, हां मुंबईत. आणि त्या काळात मला जे शक्य होतं त्या सगळ्या बुवांबरोबर भजनं कीर्तन वाजवली, बर. सगळ्यांबरोबर. आणि तुम्हाला सांगतो तो आनंद जो आहे कीर्तन भजनाचा, हां हा अनुभव हा घ्यायचा असतो, सांगायचा नसतो, असं हे सांगतो. बर बर. वर्णन करण्याच्याही पलीकडचा आनंद आहे, ती आनंदाची अनुभूती आहे हां भजन कीर्तन. हां. आणि त्याला फार मोठी परंपरा आहे आपल्या देशाला आपल्या देशात. भजन कीर्तनाची. हो हो. मग त्याच्यातलं महाराष्ट्र असेल, पंजाब असेल, कुठलेही आपापली स्टेट्स असतील, हां पण भजन कीर्तन परंपरा ही आपल्या देशाची सांगीतिक फार मोठी देणगी आहे देणगी आहे. आपल्याला. हो खरं आहे. मग नंतरच्या काळात तुम्ही रितसर साथ करायला कधी सुरुवात केली, म्हणजे मोठे नाही अहो, कलाकार? साथ आता तर बघा, लहानपणीच भजन कीर्तन वाजवत होतं तर काय हो, हां. हळूहळू केव्हा गव्यांबरोबर वाजवायला लागलो कळलंच नाही. त्यातलं पहिलं कोण आठवत आहे असं? पण ट्रिनिटी क्लब नावाची एक संस्था गिरगावात आहे, बर मुगबाटात. बर. भास्कर बुवा बखलेंनी त्याची साधना केली, बरं का. हां आणि तिथे सगळे मुंबईतले गवई शनिवार रविवार एकत्र यायचे आणि एकमेकाला गायन ऐकवायचे, अशी ती संस्था, हां बरं का. तर तिथे कोण कोण यायचे नाही, राजाराम बुवा पराडकर म्हणजे सी आर व्यासांचे गुरु, हां. पहिले गुरु राजाराम बुवा पराडकर, सी आर व्यास, सोनी बुवा, लक्ष्मणराव बोडस, अरुणराव आपलं बाळासाहेब टिकेकर, बर. मेंदळे, हां. अण्णासाहेब तत्ते, हां. असे अनेक, रत्नाकर पै, चिकार लोक यायचे. यशवंत बुवा जोशी, रत्नाकर पै, राम मराठे सगळे यायचे. सगळे सगळे मोठे. हां चला म्हणाले, तू बस बाळ, तू बस, ठेक्याला बस, ठेक्याला बस. हां. सगळी मला ह्या लोकांचे आशीर्वाद प्रचंड मिळालेत. हां. सगळ्या लोकांनी मला हात धरून सांगायचं, तू बस आमच्याबरोबर, तू बस. अरे वा. हां. आणि तुम्हाला सांगतो मी तो अनुभव फार लहानपणापासून घेतला. 8वी 9वीत होतो, हां, हां. आठवते. हं. कारण 9वीत मी नापास झालो होतो. तर बाळासाहेब टिकेकर घरी आले होते, म्हणाले सुरेश कुठे आहे? तर आमच्या आई म्हणाले, अहो तो आजच फेल झालाय. हां हां, 9वीची आठवण आहे. बर. तर 8वी का 9वीची आठवण. पण त्यांनी एवढंच सांगितलं आमच्या आईला, अहो ते इथे फेल झाला तरी होऊन दे, त्याचं क्षेत्र फार वेगळं आहे म्हणाले, त्याला पाठवा. हां आणि मी त्यांच्याबरोबर निघून गेलो बरं. वाजवायला. हां हां हां. बाळासाहेब टिकेकर म्हणजे हो. आरती टिकेकरांचे सासरे. सासरे. हो. पण मग त्यामुळे ती साथ करण्याची सुरुवात तिथून सुरू झाली, खूप 8वी 9वीत झाली. 9वीतच झाली. हां. आणि मग पुढच्या काळात तुम्ही स्वतंत्र वादनाकडे वळलात, आणि त्याच्यात तुमचं आणखी एक वैशिष्ट्य आहे की तुम्ही स्वतंत्र म्हणजे सोलो वादनाला गाण्याची साथ घेणं, हे तुम्हाला कसं काय सुचलं? मोठा विषय हां. आहे. कारण काय होतंय, मी त्याचं फलित स्वरूप सांगतो. कसं वाटलं हा एक वेगळा त्याची हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड आहे मोठी. हां म्हणजे पहिल्यांदा असं वाटलं की 16 स्वरांनी आवर्तनांनी पोट भरत नाही, बरं. मन भिजत हां, नाही. हां. लेहऱ्याच्या बद्दल बोलतो. हो हो. हा, मग ती कशी पाहिजे, सारंगी सारखी पाहिजे. हां पण सारंगी वादकाचा प्रॉब्लेम काय, ते सगळ्याबरोबर नगमा वाजवायचे नाही. आता माझ्याबरोबर सगळेजण वाजवायला तयार असतात, नाही असं नाही, पण ते तयार व्हायचे नाही त्यावेळेचे. बर. आणि मग ते मिळाले तरी खूप चांगले लयदार असायचे, सर्वच असायचे असंही नाही, बरं का. तर म्हटलं काय करायचं, सारंगीसारखा नगमा तर आला पाहिजे आणि सारंगी मिळत नाही, तर काय करावं, आपण चक्क गाणं घ्यावं. हां मग गाण्यामध्ये धून माझ्याबरोबर ती नगम्याची गायला लागली. मग करताना असं झालं की अरे धून काय, त्याचे सुंदर बंदिश जर झाली तर फार चांगलं हो. आहे. बंदिशीच्या शब्दांमुळे ते जे वेट येतं नाही का, हो, शब्द फार शब्दाला सुंदर वेट असतात. येतं, त्यामुळे सम जी शब्दांनी कळते जोरांदी, हां. ती नुसती
स्वरांनी कळत नाही. सर्जाचं वजन आणि खालच्या सर्जाचं वजन हार्मोनियमवरचं हे टक एवढंच असतं. हो. पण काना करत छेड सखी कान असं जर म्हटलं तर कानी वजन येतं. हो. ते वजन बंदिशीमध्ये नगब्याच्या बंदिशीमध्ये यायला लागल्यानंतर कुठेतरी सूक्ष्म लयीतही काम होतं आहे. पण या गाण्याच्या आधारामुळे तालाचं आवर्तनही मोजायला लागत नाही आहे आणि आपल्याला हा तबला सोलो प्रकार कळतोय किंवा त्याच्याशी लिंकअप होता येते लय तालाच्या माध्यमातून. ह्या भूमिकेपर्यंत तो तबला गेला पाहिजे या कन्सेप्ट आहे त्याच्या पाठीमागे. बरं. कारण तोपर्यंत स्वतंत्र तबला वादनाला लेहरा सारंगी किंवा हार्मोनियमवर, पण गाण्याचं लेहरा म्हणजे नगमा तुम्ही म्हणता गाण्याचं ती अभिनव कल्पना होती. आणि समारूप नादमे असं म्हटलं त्यानं एकदा कळलं नादमेवर सम आहे. बरं मोजायचं कशाला? हो. ती बंदिशच सांगते की हे सम ही. त्यामुळे तालाची क्रिया न मोजता ऐकण्याची एक स्टेज वगळून तो अजून स्वतःला त्यांनी हे केलेलं आहे, परिष्कृत केलेलं आहे ऐकणाऱ्या मनुष्याने. बरं. आणि ऐकणाऱ्यालाही थोडा सोपेपणा आला. नाही, ऐकणाऱ्याचीच प्रगती सांगते. अच्छा. बरं. म्हणजे ऐकणाऱ्या मनुष्याच्या एक स्टेप वगळून पुढे गेलेलं आहे असं सांगतोय. बरं. तर याच्यातूनच मला आता असा पुढचा एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे की अनेक जणं गाण्याची साथ करणारे असतात किंवा वाद्यांची साथ करणारे असतात आणि नृत्याची साथ करणारे असतात. पण तुमचं वैशिष्ट्य असं आहे की तुम्ही या तिन्हीला उत्तम साथ संगत करता. कारण या दोनात फरक आहे हे तुम्ही आता सांगालच. तर हे तिन्हीतलं वैशिष्ट्य तुम्ही कसं काय साध्य केलं? मुख्य म्हणजे साथ आणि संगत ह्याचा अर्थ कळलं पाहिजे साथ संगत करणाऱ्या कलाकाराला. हो. बरं का? बरं. आता आपण याला साथ देतोय का संगत करतोय हे कळलं गेलं पाहिजे. पण म्हणजे एवढा सूक्ष्म विचार त्यांनी केला पाहिजे. त्यांनी त्याचा जर झाला नसेल तर साथ संगतचं उलट सुद्धा होऊ शकतं. बरोबर. असं आहे. साथ म्हणजे तुम्ही पुढे व्हा, मी तुमच्या बरोबर साथ देतो आहे. परंतु ती साथ झाली. संगत कशाला म्हणतात? हातात हात घालून दोघेही एकत्र जात आहेत, संगत आहे. हो. दोघेही समविचाराने पुढे जात आहेत. सितार वाजवणारे तंत वाजवणाऱ्यांनी काही जर काय लयीचं काम केलं तर ते व्यक्त करण्याचा तबला वादकालाही एक अधिकार असल्यासारखं जे स्वरूप संगीताचे ती संगत आहे. आणि साथ म्हणजे आवर्तनाचा ख्यालाचा मुखडा म्हटल्यानंतर तिथून येडं वाकडं वाजवायचं नाही आहे. ठेक्याने आवर्तन सिद्ध करा. कारण गायकाची मात्रे उपर गात नाही आहे, तो गोलाकारमध्ये गातोय. बरं का? तर त्याच्या डोक्यातलं लय तालाचं आवर्तन एस्टॅब्लिश होण्यासाठी तुम्ही आधी ठेका द्या. तुम्ही संगत तिथे करू नका. ही सांगणारी तत्व जी आहेत, ह्या तत्वांचा जर विचार आधी तबला वादकाला जर सुचलेला असेल तर योग्य साथ होते आणि योग्य संगत होते. बरं. याच्यातनंच एक असं विचारायचं आहे की साथीला बसताना तबलजींनी कसं बसावं आणि ते कशावर अवलंबून आहे? म्हणजे तुम्ही कोणाची साथ करता याच्यावरती अवलंबून आहे का? म्हणजे नृत्याची साथ करताना बसायची जागा किंवा ख्यालाची साथ करायची बसायची जागा आणि तुमचा तो अँगल म्हणू आपण त्याला, किंवा एखाद्या तंतुवाद्याबरोबर साथीचं, तर ते भान तबलजींनी कसं सांभाळावं त्याला बैठक म्हणू आपण फार तर. नाही, मेन काय चाललेलं आहे वाद्य त्याची तर एटिगेट्स असायलाच पाहिजेत. एटिगेट्सच म्हणतो. बरं का? कारण ज्याची साथ करतोय त्याच्याकडे तोंड, त्याच्याशी वार्तालाप, डोळ्यांनी होणारा वार्तालाप अशा दृष्टिक्षेपात जर नसेल, सारखं तिरळ्या डोळ्यांनी बघायचं का ज्याची साथ करायची त्याला तिरळ्या डोळ्यांनी बघायचं आणि मेनली लोकांना बघायचं, म्हणजे पर्पजच बिघडला. हो, पर्पजच बिघडला. कारण तुम्ही आज खरोखर साथ करायला आलायत का संगत करून तुम्ही लोकांना दाखवायला आलायत? हा पहिला विचार आहे. हे भान फार महत्वाचं आहे. नाही, आणि हे भान जर असलं ना तर बरोबर साथ संगतही होते, असं माझा कयास आहे. बरं का? आता एखाद्याबरोबर तुम्ही खूप वर्ष साथ केलेली असते, अगदी 25-30 वर्षांपेक्षाही जास्त, म्हणजे आपण म्हणतो तसं वेगळ्या अर्थाने किंवा चांगल्या अर्थाने सूर जमलेलेच असतात त्यांचे तुमचे. तर असे एक तुमचे अगदी जवळचे आहेत
ते काय म्हणतात तुमच्याविषयी ते आपण आधी बघूया पडद्यावर अच्छा. आणि मग पुढचं बोलूया. सुरेशजींचा आणि माझा जवळजवळ 35-40 वर्षांचा संबंध आहे. वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आणि मी गाणं शिकत असल्यापासून मी त्यांना बघतो आहे. मला सगळ्यात एक त्यांची गोष्ट आवडली की तबलजी असूनसुद्धा गाण्यावर इतकं प्रेम करणारा असे मी एकच त्यांना बघितलं आहे. इतकं की ते स्वतः बंदिशी फार उत्तम गाऊन दाखवू शकतात. एक प्रसंग मला आठवतो, आम्ही लंडनला होतो त्यावेळेला. एका ठुमरी गायिकेचं तिथे वर्कशॉप होतं आणि ती बंदिश त्यांना इतकी आवडली की ती लगेच ते त्यांच्या क्लासमध्ये जाऊन बसले, म्हणे मला शिकवाल का. आज विचार करतो की खरं एखाद्या गवयाने जाऊन घ्यायला पाहिजे, पण एक तबलजी स्वतः असूनसुद्धा ती त्यांनी बंदिश त्यांच्याकडून घेतली आणि मला लगेच रात्री म्हणून दाखवली. तर असं फार एक हा दुर्मिळ योग आलेला आहे की एक तबलजी असून स्वतः उत्तम ते गाण्यामध्ये इंटरेस्ट घेतात. नुसताच इंटरेस्ट नाही तर स्वतः शिकतातसुद्धा. दुसरा एक मला अधिक वाटतं की संगतकार म्हणून माझ्याबरोबर त्यांनी अनेक वर्ष माझ्याबरोबर साथ केलेली आहे. संगत करतानासुद्धा त्यांच्या गाण्यावरचं प्रेम वेगळ्या रीतीने कसं दिसलं सांगतो. एकदा मी असंच गात होतो आणि आलाप वगैरे सुरू होते आणि मग मी साधारण खूण केली त्यांना की चला आता सुरू करू. ते म्हणे नाही, अजून आलापच करा. कारण काय, ते म्हणे अरे चांगले आलाप जर चालले आहेत तर आत्ता नको ख्याल सुरू करू. असं दुसरं कोणी सांगणार नाही. कारण त्या दिवशी होतं एखाद दिवशी की आलापातच एखाद्या वेळेस चांगलं वाटतं आहे, तर नाही आता मी तबला वाजवतो आणि आता मी काही दाखवतो असं आहे त्यांच्यात कधीच नाही आहे. किंवा प्रयोग म्हणून कधीतरी ते मला सांगायचे, आज ही बंदिश जरा कमी लयीत गाऊन बघ, आज कधीतरी अशा वेगळ्या तालात गाऊन बघ. आणि त्याचा खरंच इफेक्ट इतका चांगला व्हायचा की ही जी काही आहे एक जाणीव आहे संगीताची, ती फार दुर्मिळही आहे. आणि त्यांच्यासारख्या मुळात तबलजी असलेल्याकडून इतकं मला पुष्कळच बघायला मिळालं, शिकायला मिळालं, याचा मला खरंच खूप अभिमान आहे. आमची 35-40 वर्षाची उल्हासजींबरोबर मैत्री आहे. हां हां हां. आणि 35-40 वर्ष मी त्यांच्याबरोबर साथ संगत करतोय. पण तुम्हाला सांगतो अरुणजी, एकही वेळ त्यांच्या गाण्याचा कंटाळा नाही आला. हां. काय ताकद असेल बघा. हो प्रश्न बरं का. आज त्यांची आणि माझी स्थिती, आम्ही प्रोफेशनची लेवल टाळून त्याच्या पुढे जीवनाकडे बघतोय. हो. बरं का, अशी वेळ आहे. हो. त्यामुळे प्रोफेशन ह्याच्यातला व्यवसाय मला टिकवायचा आहे, त्यांना माझ्याबरोबर टिकवायचं आहे असलं काही नाही आहे. बरं का. आणि ही व्यक्ती मला आज ह्या स्थितीपर्यंत फ्रेश आनंद देते. फ्रेश. मी तुम्हाला सांगतो काय अशी ताकद आहे. आणि मला आज अभिमान वाटतो की 35-40 वर्ष आम्ही अजून आमच्याच कामात अडकून आम्हाला घेतलंय. खरं याचं म्हणून तर त्यांनी तुम्हाला चिंतनशील कलाकार किंवा व्यासंगी कलाकार असं म्हटलेलं आहे की केवळ तबलावादक म्हणजे फक्त तबल्यापुरतंच तुमचं मर्यादित तुम्ही ठेवलेलं नाही आहे, तर खूपच ती व्याप्ती वाढवलेली आहे. आणि याच्यातूनच तुम्हाला मग एखादा मोठा विचार मांडण्यासाठी पुस्तक लिहावं असं वाटलं का? आवर्तन हे जे तुमचं पुस्तक आहे त्याच्यात तर तुम्ही खूपच बारीक विचार केलेला आहे. पहिल्यांदा म्हणजे मी अनेक वर्षे हे लिखाण करतोय वेगवेगळ्या विषयांवर, कोणाकोणाकडून लिहून घेतो. तसं पण तरीसुद्धा पुस्तक लिहायचं असा प्रयत्न केला नाही. पण 3 दिवस माझी एक व्याख्यान मला इथे पुण्यात आत्ता काही वर्षापूर्वी झाली होती. त्या 3 व्याख्यानमालांची एक CD काढली बरं का. आवर्तन नावाची CD काढली. आणि त्या आवर्तन CDमध्ये हे विचार मांडल्यानंतर मग मला स्वतःला असं वाटलं, म्हणजे अनेक लोक मला खूप वर्ष सांगतात की तुम्ही पुस्तक लिहा, तरी मी लिहिलं नाही. अर्थात मी योग्यच केलं असं माझं मन आजही सांगते की पूर्वी माझे विचार हेच होते, विचारात काहीही बदल अरुणजी झालेले नाही बरं का. आणि मात्र पूर्वी मला हेच विचार सांगायला, एखाद्याला पटवायला
अर्धा तास लागत असेल तर आज 1.5 मिनिटसुद्धा इनफ वाटतं बरं. की मी पटवू शकतो. हो. एवढी क्लॅरिटी आली. हां. आणि एखाद्या विषयाला एवढी क्लॅरिटी आली, दर्जा आल्यानंतर मग पुस्तक लिहायची प्रेरणा व्हावी, तसं माझं या बाबतीत घडले. गुरु शिष्य परंपरा याचे तुम्ही खंदे पुरस्कर्ते आहात आणि प्रत्यक्षात ती तुम्ही अंमलातही अर्थात आणलेली आहे. गुरुकुल पद्धतही तुम्ही अंमलात आणलेली आहे. तर तुम्ही स्वतः त्याच पद्धतीने शिकलात का? हो. हां. मी नुसतं शिकलो नाही, हं. तर मी आणखीन शिक्षणाबरोबर बरंच माझ्यावर काहीतरी करून घेतलं. संगीत हे 4 गोष्टींवरती बांधलेलं आहे. शास्त्र, तंत्र, विद्या आणि कला. शास्त्र म्हणजे काय करावं, काय करू नये, बरं का. बरं, करण्याचा संगीतात फारच मोठा विषय असल्यामुळे काय काय सांगायचं याच्यापेक्षा काय करू नये या थोडक्यामध्ये शास्त्र हे फार टोकदार असतं की काय करू नये ह्याचं भान पहिलं पाहिजे, काय करावं ह्याच्यापेक्षा. मग तंत्र, असा हात ठेवावा, असा आवाज लावावा, डान्सर असेल तर कसं उभं राहावं, कसं अंग असावं, हे सांगणारं तंत्र. बरं. तिसरं गोष्ट म्हणजे हात तबल्यावर कसा, हात तिरकीट डिरकीट कसा हात ठेवावा, वाजवावं, हे सगळं तंत्र झालं. विद्या म्हणजे मॅटर, तऱ्हेतऱ्हेची गायकी, तऱ्हेतऱ्हेची घराणी, तऱ्हेतऱ्हेच्या बंदिश, राग ताल, त्याच्यातल्या अनेक त्याचे प्रकार, उपप्रकार, ह्या सगळा जो मॅटर म्हणून जो आहे ती आहे विद्या. आणि चौथं की ह्या सगळ्यातून मनाचा आनंद, ऊर्जा, छंद अशानी सगळं व्यवस्थित भरलेले सौंदर्य ती आहे कला. तर शास्त्र, तंत्र, विद्या आणि कला ही संगीताची 4 अंग आहेत. तर शरीराने तंत्र साधलं जातं, बुद्धीने शास्त्र आणि विद्या दोन्ही संपादन केले जातात, आणि मनापासून हे फक्त सौंदर्य सांभाळलं जातं मनाच्या. कारण मनाला भावना असतात आणि त्या भावना ह्याचा फार संबंध आहे कलेशी. आणि त्याच्यातली भावना, मग त्या तऱ्हेतऱ्हेच्या भावना, बरं का, आणि त्याच तऱ्हेतऱ्हेच्या भावनेमधून मिळणारी ऊर्जा, बरं का, असा जो कलेचा स्रोत आहे, असं शरीर, बुद्धी, मन आणि ह्याच्याही पलीकडे जाणारं जे संगीत आहे ते आत्मा. म्हणजे मनुष्याच्या 4 स्तरावरती हे संगीत कसं विकसित पावलं बघा. की शास्त्र, तंत्र, विद्या, कला. शास्त्र शिकवली जात नाही, शास्त्र समजावलं जातं, विद्या तंत्र शिकवलं जातं, विद्या दिली जाते आणि कला संस्कारित होते. अरे वा वा, असं आहे. हा फार मोठा विचार. म्हणजे एखाद्या उत्तम तुमच्या वादनाला दाद द्यावी तशी या विचाराला दाद आहे ही. हा नाही, म्हणजे मी प्रश्नच नाही. मी मला पडलेले प्रश्न आहेत हे. हो हो. मी स्वतः मला प्रश्न विचारतो आणि त्याची उत्तरं देता आली की मला काहीतरी त्याच्यातून सापडतं असं मला. आता तुमच्या तालयोगी आश्रमात तुम्ही शिष्यांना शिकवता, तर त्याची काय अशी पद्धत असते एक ठराविक? म्हणजे असं आम्ही ऐकलं की एकच ताल अनेक दिवस घोटला जातो किंवा त्यातला एकच कायदा रेला काय असेल तोही बराच काळ घोटला जातो, आणि तो सामूहिकरित्या चालतं का एकेकाला शिकवता तुम्ही? म्हणजे ती पद्धती काय असेल? नाही, मी सामूहिकरित्या शिकवतो. त्याच्याशिवाय कधीतरी त्या व्यक्तीचा परफॉर्मन्स असतो, त्यावेळेला त्याला वेगळ्या रीतीने त्याचं प्रेझेंटेशनपासून त्याला सगळे मार्ग दाखवतो. तर टाईम टू टाईम दोन्ही करतो, दोन्ही चालतं. परंतु अशा सगळ्या गोष्टींमध्ये मला एक गोष्ट आवडत नाही की आपण लोडाल टेकायचं आणि विद्यार्थ्यांना वाजवायला सांगायचं. तर मला असं वाटतं आपण शिकवतो, गुरु शिष्यांना शिकवतो, तर ह्या शिकवण्याच्या बरोबर काहीतरी महत्त्वाची गोष्ट देतो, ती म्हणजे ऊर्जा. बरं का, आपल्या वाजवण्यातली खऱ्या अर्थाने ऊर्जा ज्यावेळी शिष्याच्या अंगात पोचेल ह्याचा विचार केला पाहिजे. नाहीतर संगीत हे फक्त मॅटर पुरतं जर गुरु जर बघायला लागले, आणि मी याला बंदिश सांगितली, वाजवायचं तंत्रही सांगितलं, अरे तंत्र सांगितलं, याच्यातून आनंद घ्यायचा, फिलिंग कशी तेही सांगितलं, एवढ्यावरती समाधान आहे का?
अरे त्याच्या पाठीमागची जी साधनेतली ऊर्जा ऊर्जा, आहे हो. ती ऊर्जा तुम्ही दिली पाहिजे हां. की हे अक्षर आपण किमान तरी 108 आवर्तानं घोटलं पाहिजे. हां. या अशा तऱ्हेची ऊर्जा जर गुरूंकडून जर मिळाली नाही शिष्याला हो. तर मला असं वाटतं संगीत तेवढं पूर्ण होत नाही. आणि गुरु शिष्य परंपरा पूर्ण होणार नाही. हो खरं आहे. आणि तुम्ही म्हणलात ते अगदी खरं आहे की गुरुनी लोडाला टेकून बसून फक्त तू हे कर ते कर असं न सांगता प्रत्यक्ष आता तुम्ही म्हणलात तशी ऊर्जा दिली पाहिजे. नाही तर मग हे कसं होतं की पोहायला शिकवतात पण शिकवणारा पाण्याबाहेरच असेल तर ते शिकणाऱ्याला आत्मविश्वास कसा वाटेल ना. तसंच इथे असावं असं मला वाटतं. अगदी. तर त्यामुळे स्वतः ते सांगितलं गेलं पाहिजे. आणि मग हे करतानाच आणि संगीतातलं स्वतः सांगणं म्हणजे मी कलाकार कसा आहे आणि तुला कुठे पोचायचं आहे बघ, मी इथपर्यंत आलोय, माझ्याही पुढे निघून जा. हां. अशा तऱ्हेची प्रिन्सिपल्स असतात हां. ह्या गुरु शिष्य परंपरेत. जर अहो शिष्याला शिकवताना आपल्यापेक्षा तयार होऊ नये ही जर भावना असली तर शिकवण्यामधला फार मोठा पहिला प्रॉब्लेम आला. हो. कारण प्रत्येक वेळी असं वाटतं मला आज गुरु शिष्य परंपरेमध्ये अरे मला अजून जमलं नाही आहे पण तुला जमणार आहे, तू पुढे हो. हो. आणि त्याचा आनंद झाला पाहिजे गुरुला. म्हणजे गुरु या नाही दृष्टीने. होतो. पहिली ही भावना असली म्हणजे सगळा आनंद आणि हो, भावना हो. एकच झालं. मग या दृष्टीने तुम्ही आदर्श गुरु आणि आदर्श शिष्य याला तुमचे काही निकष आहेत का? आहेत ना. हां. कोणते म्हणजे ते? मला असं वाटतं की शिष्याकडून गुरु नेहमी 6 गोष्टी मागतो. बरं का? पहिलं काय तर सरेंडर, हात वर करून या. दुसरं भक्ती ठेवा, डिवोशन. हां. तिसरं हार्डशिप, चौथं सिन्सिअरिटी, हां. 5वं पंक्च्युअलिटी आणि 6वं लॉयल्टी. हो. बघा मी ह्याच्यात इंटेलिजंट मागत नाही. नाहीये. हो. कारण इंटेलिजंट विद्यार्थी आज आला तर भीती वाटते, ह्याला साधनेपासून दूर नाही. कारण हा समजेल की मला कळलं, आणि कळणं आणि करणं ह्याच्यातलं अंतर विसरण्याची वेळ येते. हो. तसं म्हणून ते इंटेलिजंट लोकांच्या बाबतीत भीती असते. हां. सगळ्यांचंच होतं असं म्हणत नाही, पण मेनली भीती असते. हो. आणि ह्या भीतीच्या पोटी असं वाटतं की अरे हा हुशार आहे तर बघूया लगन किती आहे. हां. म्हणून गुरु कधी कधी परीक्षा घेतो, किती लगन आहे. आता त्या परीक्षा घेण्याची वेळही येत नाही कारण आता आम्हाला सगळे चेहरे वाचता यायला लागले. कारण नुसता उभा राहिला तरी लक्षात येतं की हा किती साधन येते बरं. आणि हा किती याच्या कामामध्ये आहे का नाही. हां. हा बरं. ते ताबडतोब किती चेहरा मनापासून. सांगतो. हां. पण आजकाल कसं आहे की पालकांना सुद्धा बरीचशी घाई असते की तबला शिकायला घातला म्हणजे तो आता एकदम कोणीतरी मोठा होणार. म्हणजे असा एक किस्सा घडला होता असं सांगतात. थोडक्यात सांगतो की एका ठिकाणी असं तबल्याच्या क्लासला घातलं होतं एका मुलाला. मध्ये बरेच दिवस झाले आणि मग त्याच्या आईला आठवण झाली की आपण मुलाला तबल्याच्या क्लासला घातलं आहे तेव्हा काय ते बघितलं पाहिजे एकदा जाऊन. म्हणून त्या तिथे आल्या आणि त्यांनी विचारलं गुरुजींना की का हो आमचा हा तबला वाजवतो ना? ते म्हणले हो वाजवतो. पण त्यांनी लगेच सांगितलं की त्याला बराच वेळ लागेल कारण ते काही असं सहजासहजी येणारं वाद्य नाही आणि भरपूर रियाज केला पाहिजे. तर त्यामुळे काही हरकत नाही पण त्याला तबला आला पाहिजे असं म्हणून त्यांनी एक रक्कम त्या गुरुजींच्या हातात ठेवली. तर ते पैसे बघत म्हणाले की अहो एवढे आपले ठरलेले नव्हते. तेव्हा त्या म्हणल्या असं कसं तुम्ही त्याला ते दोन्ही शिकवलं आहे. म्हणजे हे अज्ञान म्हणायचं का काय म्हणायचं कळत नाही. दोन्ही शिकवलंय म्हणजे तबला आणि डग्गा दोन्ही शिकवलं आहे. अरे बापरे. अशी त्यांची अवस्था. पण एकीकडे घाई असते की आपल्या मुलाला तत्काळ तबला आला पाहिजे. तर अशी काही मंडळी भेटतात का तुम्हाला की सुरेशजींकडे पाठवलं म्हणजे आता तो एकदम उस्ताद होणार? नाही पण अहो व्यक्ती तेवढ्या प्रकृती आपल्याला वेगवेगळ्या तऱ्हेचे समाजात चांगले वाईट भेटतच असतात. बरोबर आहे. सारखे भेटत असतात. हां. बरं का? त्याला श्रद्धा, आपण श्रद्धेची मूल्य सुद्धा विद्यार्थ्यापर्यंत दिली पाहिजे. हो. आणि ती श्रद्धा ठेव अशा तऱ्हेची मी आधी कोणाबरोबर तरी श्रद्धा ठेवतोय हे त्याच्यापर्यंत पोचलं पाहिजे. आमचे श्रद्धावाले लोक कोण आहेत, सारखं संगीत करताना आमच्यासमोर कोण येतात हे जवळच्या विद्यार्थ्याला सांगितलं जातं. त्याच्यातून विद्यार्थ्याची भूमिका तयार होत असते. खरं असं असतं. आणि ह्याच्यात काय म्हणजे
मी त्याच्यात सुद्धा मी कसा आहे हे दाखवण्यासारखा विषय नाही, पण खरोखर संस्कारातली ही चांगली परंपरेने आली मूल्य आहेत हीच पुढे गेली जावीत, हो. असा त्याच्या पाठीमागचा बरोबर हेतू. आहे. रियाजाचं सुद्धा महत्त्व नेहमी सांगितलं जातं पण रियाज आणि साधना याच्यात सुद्धा तुम्ही फरक करता, तर तो थोडासा कसा? आहे. हां. म्हणजे रियाज कसा आहे, आता आपला प्रोग्राम आला फार महत्त्वाचा, हां. यंदा सवाई गंधर्वात गाणं करायचंय, मग तो 10 तास गायला लागतो. हां. गाणं जमल्यानंतर गाणं झाल्यानंतर एकदम 1 महिना रजा घेतो. तर हे रियाजही झाले. हां, साधना नाही. साधना वेगळाच आहे. म्हणजे रियाज उद्दिष्ट प्राप्तीसाठी हां. आहे आणि साधना उद्दिष्टाशिवाय. अरे वा, बर बर वा. उद्दिष्ट काय आहे, तर आज करायलाच पाहिजे हे व्रत आहे, हो. अशी भावना येऊन ती जशी तुडुंब व्हायला लागते हां. बरं का, हां. तसं तसं ते साधनेतून उपासनेला जातात, हो हो असा विषय. हो बरोबर. एका दिवसात साधनेवरून उपासनेलाही टर्न होत नाही, हां. पण तो या काळांतराने साधनेच्या पुढली पायरी उपासनेकडे हो. जातात. मगाशी तुम्ही उल्लेख केलात की काही वेळा गुरूंना शिष्य आपल्यापेक्षा सवाई होईल की काय अशी एक भीती वाटत असते आणि मग ते त्यानुसार त्याला सगळं देतात न देतात असं काही वेळा करतात. किंवा पूर्वी असं नेहमी ऐकलं जातं की वेगवेगळी घराणी गायकांची सुद्धा आहेत, मग चीज लपवून ठेवायची, चोरायची वगैरे असे काहीतरी प्रकार ऐकू येत आहेत. तर तबल्यामध्ये अशी घराणी आहेत का, आणि त्या घराण्याची वैशिष्ट्ये काय असतात? आधी कुठल्याही एका घराण्याशी संबंध नाही आहे. लपवणं आणि दान करणं हां. ह्याचा व्यक्तीशी संबंध आहे, बरं का. पूर्णतः व्यक्तीशी संबंध आहे. बरं. प्रत्येक घराण्यात तुम्हाला चांगले लोक पाहायला मिळतील, त्याच्यात बरोबर अरे चुकतंय असं नको व्हायला, हां. अशा तऱ्हेचा मनात शंका यावी असेही लोक भेटतील, बरं का. बरं बरं. त्याचा घराण्याशी संबंध मला वाटत नाही. पण व्यक्तीच्या बाबतीत मला असं वाटतं, अहो विद्या आपली नाहीच आहे. तुम्ही मला सांगा 3000 वर्षाची ही विद्या आहे, कोणी काढली तुम्हाला आम्हाला माहिती नाही. हो. सारेगमपधनीचा कोणी बनवले, बरं का, केव्हा आले, हे रागनिर्मिती केव्हापासूनची काही माहिती नाही आहे. हो. आज ही अशी जी विद्येचं हे अति स्वरूप पाहिल्यानंतर मात्र मला हे होतं. खरं आहे. तुम्ही कोणत्या घराण्याचे आहात किंवा तुम्ही ज्यांच्याकडनं शिकलात ते कोणत्या तबल्याच्या घराण्याचे, किंवा वेगळ्या शब्दात म्हणजे तुमच्यावर कोणत्या घराण्यांचा प्रभाव आहे? नाही, माझ्यावर प्रत्येक घराण्याचा प्रभाव म्हणण्यापेक्षा मला आधी प्रत्येक साही घराणी मला आवडली, हां. बरं का. बरं. कोणकोणती घराणी जरा? म्हणजे दिल्ली, आजराडा, हां. फरुखाबाद, लखनौ, हां. बनारस आणि पंजाब, बरं. ही साही घराण्यातला मॅटर मला फार आवडला. हो. आता मी म्हणून माझी लिमिटेशन्स आहेत, बरं का. मला प्रत्यक्षात किती जमेल याची माझी लिमिटेशन्स आहे, ती प्रत्येक व्यक्तीला असतात, हो. बरं का. पण आपली आवड असा जर विषय आला तर मला साही घराण्याचा अत्यंत आनंद मिळाला, अत्यंत आनंद मिळाला. बरं बरं. आणि मला असं वाटतं ही कला ही जी आहे, आपलं कला ही ज्याची त्याची असते, पण विद्या जी आहे ही आपली नाही आहे, ही परंपरेची आहे. तो ठेवण्याचा आम्हाला अधिकारच नाही आहे, हां. बरं का. तो देता आला पाहिजे. त्या निमित्ताने तुम्हाला काही 4 पैसे मिळत असतील तर पैसा हा दुय्यम आहे त्याच्यातला, खरं आहे. बरं का. तो एक अत्यंत अल्प व्यवहार झाला. तो एकदा ठरल्यानंतर ते मध्ये येता कामा नये की आता एवढ्या रुपयाला एवढी कला द्यायची का हे द्यायची, असं येत नाही. कारण तो व्यवहार हा आपलं चरित्र चालण्यासाठी म्हणून आहे. हो. पण त्याच्या पोटी आपल्या भावना आवराच्या आणि एखाद्याला एवढंच द्यायचं आणि एखाद्याला देऊ नये, हा असं नाही का? असा व्यवहार हां. चांगलं नाही. बरं. असं या मी सगळ्यातनं तुम्ही तुमची एक शैली विकसित केली आहे, म्हणजे तुमची आता एक वादनाची खास स्वतःची शैली आहे. तर ती या प्रत्येकाचं आपण चांगलं घ्यावं या भावनेतूनच आलेली असणार. हो हो. आणि म्हणजे आता आजच्या दिवसात सुरेश तळवलकर शैली असंच म्हणायला पाहिजे, अशी तुमची एक स्वतंत्र शैली आहे. तर आपापली शैली असावी असं तुम्ही नक्कीच म्हणता का? असंच वाटतं. हां. कारण घराणी गाणं बजावणं कुठलीही असून देत, घराणी ही मूल्यसापेक्ष असतात.
मूल्य, हो घराण्यांच्या मूल्यावरती घराणे ठरली जातात. पण शैली जी असते त्याच्यात कलाकार स्वतः आलेला असतो. तो घराण्याचा विचार घेतला, परंतु त्या घराण्यातच राहून त्याला काहीतरी स्वतःला दिसलं असं, आणि कलाकार त्याच्यात डोकवायला लागला त्या प्रकारात, त्याच्या कलेमध्ये, तेव्हा ती शैली म्हणून आली. हां शैली ही व्यक्तिसापेक्ष आहे हो आणि घराणी ही मूल्यासापेक्ष आहे. मूल्यासापेक्ष. वा 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 वा. तुमच्या पहिल्या काळात किंवा नंतरच्याही काळात कोणत्या मोठमोठ्या तबलावादकांच्या वादनाचा परिणाम होता तुमच्यावर, किंवा ज्यांचं वादन फार आवडायचं तुम्हाला, त्यांच्या वादनातलं सौंदर्य म्हणा, वेगळेपणा म्हणा? मी फार तर एक काय सांगू, मी कितीतरी लोकांची नावं घेता येईल. हां मी एकाबद्दल जर बोलायचं ठरवलं तर दुसऱ्याबद्दल बोललो नाही असं होईल. हां पण मला पूर्वीच्या काळातले ज्यांचं मी ऐकलंय त्यांच्याबद्दल सांगतो. तिरकवा खासाहेब, हां उस्ताद अमीर हुसेन खासाहेब, उस्ताद तिरकवा, उस्ताद अमीर हुसेन, उस्ताद हबीबुद्दीन खा, हां हे तिन्ही. त्याच्या नेक्स्ट जनरेशनमध्ये अनुकिलालजी, उस्ताद अल्लाह खा, पंडित शांताप्रसाद, हो. पंडित किशन महाराज, बाप. पंडित चतुरलालजी, हो असे अनेक लोक, अजून बापरे. कितीतरी नावं हो घेईल. केवढाली नाव आहेत ही एक एक. बरं का, कितीतरी घेईन. हां. तर यांची कला मी जेवढी जवळून पाहिली आणि न्याहाळली, त्याचा मनोसक्त आनंद मात्र घेतला. आणि माझ्या एवढा आनंद फार कमी लोकांनी घेतला असेल हां. एकाच वेळेला इतक्या सर्व हां, लोकांचा. त्यासाठीच विचारलं मी की तुम्ही भाग्यवान आहात किंवा एखाद्याला हेवा वाटेल असं तुम्हाला ऐकायला मिळालेलं आहे. हे हां, नक्की. आता मी अमुक घराण्याचा कुठला असेल, कुठल्याही एका घराण्याचा असेल, मुनीर खासाबांच्या घराण्याचा हां मी, त्यांचे शिष्य उस्ताद आमिर हुसेन, उस्ताद आमिर हुसेन खासाबांचे शिष्य आमचे नागेशकर गुरुजी, हे अशा मुनीर खानचे शिष्य उस्ताद तिरकवा कासाबी होते. हो. त्यामुळे आमचा सगळा गोतावळा हां. एका घराण्यापुरता असला तरी ह्याचे संस्थापक गुरु म्हणून जे होते उस्ताद मुनीर खा, हो. जे तिरकवा कासाबांचे आणि अमीर हुसेन कासाबांचे गुरु, हो ह्या दोन्ही उस्तादांचे गुरु उस्ताद मुनीर खा. ह्या मुनीर खासाबांनी 14 गुरु केले अरे वेगवेगळ्या अरे घराण्याचे. बापरे. 14 गुरु केले. हो. ह्या 14 गुरूंमधून त्यांनी स्वतःची शैली एक केली. दिल्लीचंही घेतलं, फरुखाबादचं घरचं होतं, लखनौचं घेतलं त्यांनी, आणि समृद्ध केलं स्वतःला आणि समाजाला. बरं का, बरं बरं. स्वतःला आणि समाजाला समृद्ध केलं. असेच तुम्ही फार समृद्ध झालेले आहात, तुम्ही त्या दृष्टीने भरपूर श्रीमंत आहात. तर याच्यातूनच नवनिर्मिती आपण करावी असं तुम्हाला वाटलं का? कारण तुम्ही अनेक गोष्टी स्वतःच्या निर्माण केलेल्या आहेत. मग त्याच्यात तालमाला आहे, जोड ताल आहे, किंवा तबला कीर्तन आहे, मृदंग कीर्तन आहे, मृदंग संकीर्तन आहे, हे जे सगळे प्रकार तुमच्याकडनं त्याची निर्मिती झालेली आहे. तर हा जो नवतेचा एक ध्यास तुम्हाला सातत्याने असतो. खरं म्हणजे ह्या सगळ्या प्रकाराची, बरीचशा प्रकाराची रेकॉर्डिंग आज अवेलेबल आहेत हां माझ्याकडे. म्हणजे तुम्हाला कधीतरी पाहायला मिळेल, ह्याचा हो, अनुभव नक्कीच नक्कीच. घेता येईल की बाबा जसे जोडराग असतात, बसनबहार, हां बरं का, हां. यमनी बिलावल, बरं का, केदार सोनी, जोडराग असतात, तसे तबल्यात का असू नयेत. म्हणून मी पहिला झपताल सवारी केला, बरं असं नंतर जोडतं. दादरा रूपक केला, हां. नंतर धुमाळी केला, धुमाळी रूपक केला, असे चौताल तीनताल केला, असे बरेच केले प्रयोग. बरं जोड तालाचे केले. मग मला अण्णासाहेब रातंजनकर त्यांची मला एक तालमाला मिळाली. तालमाल प्रथम तीनताल आयो झपक झंपता पर लचकत धमार धीर गंभीर चौताल सोहे रूप रूपक अंत अष्टमंगल, अशी 6 रागातली बंदिश जी 6 तालात निबद्ध आहे, अशी अण्णासाहेबांची रचना हां. ती मला मिळाली. बरं त्याच्यावर सादरीकरण केलं. तेच सादरीकरण प्रसिद्ध नृत्यांगना रोहिणी भाटे यांनी पहिलं केलं होतं. हां. ते पहिलं नृत्याच्या फॉर्ममधून मी वाजवलं होतं. बरं मग त्याच्यावर सोलो केला मी. हां. मग ह्या सोलो करताना मला स्वतः गिंडे साहेबांनी सांगितलं, तू याचा अंतारा बांध. मी म्हटलं ह्याचा अंतारा नाही आहे, तर तुमच्या गुरूंनी तुमच्याकडे पाठवले असं गिंडे साहेबांना सांगितलं. ते म्हणाले तुम्ही बंदिश करता, हां. तेव्हा म्हणाले तुम्ही प्रयत्न करा, तुम्हाला अडचण आली तर मी तुम्हाला करून देईन. बरं तर तीनताल ताल सुहालगत, हां. तीनताल आनंद असता अंतरा असा आहे. हां. तीनताल ताल सुहालगत सादरा नाम झपताल, हां.
होरी रंग खेलत धमार में द्रुपद गान चौताल में रूप रूपक सुंदर अष्टमंगल. अरे वा वा वा. असा त्यांचा अंतरा केला. हां. 6 ताल येते. बरं. तर ही ताल मला मग आणखीन एक दुसऱ्या 2 ताल मला केल्या आणि हां. त्या ताल मलाही सादर केल्या. बरं. हे किती जणांना घेऊन करता तुम्ही म्हणजे ताल मोठा- मला मी सोलो केला हां. तो 6 तबलजी होते. बरं. 6 लोक. आणि याच्यापेक्षा जास्त संख्येने असतात दुसऱ्या कार्यक्रमात म्हणजे जास्त तबलजी घेऊन नाही, आणखी कुठला कार्यक्रम? एक जो प्रकार एक त्याला गीतम वाद्यम नृत्यम म्हणतात. हां म्हणजे त्या प्रकाराचं नाव आहे ताल यात्रा. हां. मग हे संगम तेच आहे की संगीत नृत्य हे एकच आहे, गायन वादन नृत्य. बरं. म्हणजे एखादी बंदिश सुटली तर एखाद्या गवयाला त्या बंदिशीतून तान सुटली की ती तान व्यक्त करण्याचा तबला वादकाला कसा हक्क आहे. तबला वादनातून येत असेल तर ती नृत्यातूनही तीच येते. असं एकत्रीकरण जे आहे की गायन वादन नृत्य हे एकच आहे हां. असा अर्थ सांगणारं जे आहे ते ताल यात्रा. ते ताल यात्रा. मग त्याच्यात किती जण असतात तुम्ही? त्याच्यात कधी कधी 8-10 डान्सर असतात. हां. बाकीचे सगळे मिळून 25 ते 30 अरे वा. म्युझिशियन डान्सर नाही, असतात. तो कार्यक्रम बघायला नक्कीच आवडेल. हो, प्रश्नच अनेक नाही. ठिकाणी झालाय तो. हां 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 हां. अनेक ठिकाणी बरं झालाय. बरं. हे सगळं सातत्याने तुमचं चालू असतं आणि त्याचबरोबर तुम्ही जगभर प्रवास करता. त्याच्यातनं तबल्यावरची व्याख्यानं किंवा एकंदरीत संगीत या विषयावरची तुमच्या आवडीच्या विषयावरची व्याख्यानं देत असता. तर परदेशात सुद्धा तुम्ही त्या लोकांना तुमचं मार्गदर्शन देता. म्हणजे ते कोणी जाझ संगीतातले असतील हो. किंवा ड्रम वाजवणारे असतील तर ते कसं काय म्हणजे तुम्ही तर मुळातले तबलावादक आहात तर त्यांना ते मार्गदर्शन कसं काय जमतं? नाही, बिकॉज ऑफ माझे गुरु पंडित रामनाथ ईश्वरनजी हां. त्यांच्याकडून लय तालाचं मी अशा रीतीने म्हणजे काय म्हणायचं सूक्ष्म रूपात शिकलो. तकधीमी तकिट तक दिग तकिट तक दिग तकिट तक दिग तकिट तक दिग तकिट. मग तकदिग तकिटला धादा जाती दागेना घेणं दाती दागेना धाग धाती दादीना घेणं दाती दादीना किंवा तकदरकडे 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 तकदरकडे. त्या तकदिमी तकिटाला कसं व्यक्त व्हावं आपण आपल्या ड्रममधून किंवा आपल्या वाद्यातून. हां. मग रेलेच्या रूपाने व्हावं का खंडात्मक व्हावं, कुठल्या चालीतून व्हावं, याच्याबद्दलची जी पहिली दृष्टी प्रदान झाली मला ती ईश्वरनजी मुकडून. हां. ही दृष्टी जी झाली त्या दृष्टीमुळे मी आज एवढ्या लोकांपर्यंत पोहोचलो. आज गायक वादक नृत्य कलाकार ह्याच इथून परदेशी वाद्यसुद्धा ह्या सगळ्या लोकांपर्यंत लय तालाच्या माध्यमाने स्ट्रॉंग माध्यमाने मी त्यांच्यापर्यंत पोहोचलो. हां. म्हणजे त्यांचं वाद्य जरी वेगळं असलं तरी तुम्ही त्यांना त्याच्यातलं मार्गदर्शन करू शकता. करू शकतो नाही, आज करतोच आहे. करताच आहात म्हणजे. इतके वर्ष आहेत हो. की आज यूट्यूबवर गेलात तर तुम्हाला कितीतरी माझी रेकॉर्डिंग मिळतील बरोबर. की परदेशी लोकांना शिकवतोय ह्याची. हां हां हां. बरं का. बरं. जुनी टाकलेली आहेत, कोणी कोणी अजून टाकत जातं. हां. या सगळ्या बदलत्या काळाचा परिणाम तुम्हाला काय जाणवतो? म्हणजे आता आजकाल वादनातनं चमत्कृती आणणं अच्छा. किंवा वेगवेगळे आवाज काढणं वगैरे असे सुद्धा ऐकू येतात प्रकार. तर त्याच्यावरनं कदाचित चाहते वाढत असतील किंवा प्रेक्षक खेचले जात असतील माहीत नाही. पण तुम्ही त्यातलं एक अभिजाततेचा आग्रह धरणारे असे आहात तर त्याविषयी काय वाटतं? आधी मी पहिलं सांगतो हां. तुम्हाला, हां. एखाद्या गोष्टीला क्रिटिसाइज करायचं असेल, वाईट म्हणायचं असेल तर त्याच्यातल्या चांगल्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून त्याला ते म्हटलं जाऊ नये. हां. आणि तरीसुद्धा आपण म्हणतोय डायरेक्ट हां. हे न वर्णन करता असं ज्यावेळी म्हणतोय त्यावेळी विषय असा येतो हां. की त्या व्यक्तीला हे माहिती आहे की मी याच्यातला चांगला दर्जा ओळखू शकतो हां. म्हणूनच म्हणतोय की अशा तऱ्हेचं जे खालच्या दर्जाला नेणारी कला आहे की आवाजाकडे जाते बरं का, हां. ते त्याची गरज नाही आहे असं मला स्वतःला हो वाटतं. हो की आपण संगीत कशासाठी आधी आपल्यासाठी आहे. हो. आपण त्याच्यामध्ये रमलं गेलं पाहिजे. आपण लोकांचं प्रदर्शन करायला आलोय आणि रिझवायला आलोय तर ते आपलं संगीत मर्यादित नाहीये, हां. मर्यादित नाहीये असं मला वाटतं. हां. आता ते अमर्यादित स्थितीला न्यायचं का मर्यादित स्थितीला न्यायचं हे कलाकारांनी ठरवण्याचा विषय. बरं बरं बरं.
पण ते आता काळानुसार काही गोष्टी येतात असं म्हणावं लागतं. ते काय काळ कसा शिकवेल सांगता येत नाही. हो, तुमचं सगळं घरच संगीतातलं आहे. हो म्हणजे तुमच्या पत्नी ख्यातनाम गायिका आहेत पद्माताई, हो आणि मुलगा आणि मुलगी या दोघांनाही तुम्ही तबला आवर्जून शिकवला का त्यांचा कल होताच? म्हणजे मुलगा नाही, त्यांचा सत्यजित. कल होता. हां, त्यांचा कल होता. सत्यजित तुमचा मुलगा. सत्यजित तर लहानपणापासून त्याच्यातच होता. बरं. पण सावनी सुद्धा लहानपणी 3.5-4 वर्षाची होती त्यावेळी वाजवलेले. बरं. मध्ये तो इतके वर्ष तिचा सुटला तबला. हां, मग पद्माताई मला म्हणायला लागल्या तुम्ही तिला गाणं घ्या. मग गाणं शिकवायला लागलो. तर तिला गाणं शिकायचं नव्हतं, तिला तबल्यातच बोल. तबल्यातच करायचं होतं. हे नंतर तिचं फायनली ठरलं. हां, ती आली तबल्यात. पण मग ती आता स्वतंत्र साथी वगैरे करते म्हणजे आता सुरुवात झाली. ते सखी ग्रुप आहे त्यांचा, हां, त्या त्याच्यामध्ये. ग्रुपमध्ये. आणि तुमच्या सूनबाई पण गातात. हा? तुमची सून हो त्या त्या गातात. पण गातात. गातात. आणि मग नातू केवढा आहे? नातू 8 वर्षाचा आहे. तो आत्ताच सुरुवात केली आहे त्यांनी. हां, तबला शिकायला. शिकायला. म्हणजे अजून तो तबल्याच्या उंचीच आहे असं म्हणलं म्हणजे. पण तरी त्याला तुम्ही शिकवत आहात, हे तितकं हो. चांगलं आहे. म्हणजे एकंदरीत ही परंपरा तितक्याच तयारीने सुरू आहे. आणि आजवरच्या तुमच्या या अत्यंत दैदिप्यमान कारकिर्दीचा बहुमान अनेक ठिकाणी झालेला आहे. जवळजवळ 50 पुरस्कार सुरेशजींना आजवर मिळालेले आहेत. पण आता सगळीकडे परत- तुम्हाला तालयोगी म्हणून तुमची ओळख करून दिली जाते. तो कोणी दिला तुम्हाला? तो करवीर पीठाचे शंकराचार्य, जगद्गुरु शंकराचार्य हां, श्री विद्या नरसिंह भारती बरं, त्यांनी त्यांच्याबरोबर. दिला. बरं. आणि तो जेव्हा प्राप्त झाला तेव्हा काय भावना होत्या? म्हणजे एक जबाबदारी वाढल्याचं नेहमी असतं. नाही, 2-3 महिने अगोदर कळलं होतं. 2 हां. महिने. हं, तर 2 महिन्यानंतर थोडे दिवस आता राहिले, हां, तशी जबाबदारी वाटायला लागली हं, 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 की आपल्याला कोण देत आहे हा पुरस्कार, हं. आणि ज्याच्यासाठी देत आहेत, ते ज्या हेतूने देत आहेत त्या हेतूची पुढे टिंगल होता का म्हणे, हां, ह्याच्या तऱ्हेचं दडपण माझ्यावर यायला लागलं. हो, त्या दडपणाने एवढा मी होतो, टेन्शनमध्ये होतो. हो, म्हणजे एखाद्याने गुरुंनी दिलेली त्याची टिंगल होऊ नये हां, बरोबर. असं मला. किंवा दुसरीकडे तुम्हाला गाण्याच्या क्षेत्रातल्या दिग्गजांच्या नावाचे पुरस्कार मिळालेले आहेत. हो तर तेव्हासुद्धा एक वेगळी आणखीन म्हणजे भावना असते की इतक्या मोठ्या नावाने पुरस्कार मिळालेला आहे, तर आणखीन काहीतरी आपल्याला अर्थात केलं पाहिजे. आणि ते तुमचं चालू असतंच, त्यात काही प्रश्नच नाही. आणि कर्नाटक सरकारचा पण पुरस्कार तुम्हाला मिळालेला आहे. नाही, तो डिक्लेअर झाला आहे. हां, डिक्लेअर झाला आहे, पण म्हणजे तोही. म्हणजे तो टी चौडाया पुरस्कार हां, फार मोठा नॅशनल लेवलचा पुरस्कार आहे. बरं, आणि जेवढे कर्नाटकात जेवढे पुरस्कार दिले जात आहेत, हां, त्याच्यातला हा एक फार मोठा महत्त्वाचा पुरस्कार आहे. हां, त्याचं पत्र आलं आहे, तो आता पुढल्या महिन्यात केव्हा तरी होणार आहे. बरं, बरं. आणि डिक्लेअर झालेला स्वर भास्कर, म्हणजे भीमसेनजींच्या नावाचा पुण्यातला. हो. बरं, तो पण आहे. तो पुणे महानगरपालिकेतर्फे हां, डिक्लेअर झाला आहे. हां. आणि मोठमोठ्या संस्थांचे पण आहेत. म्हणजे तेच म्हणलं, इतके प्रचंड पुरस्कार तुम्हाला मिळालेले आहेत. तर आता आज माझी ह्या पुरस्कारांचा सगळ्याचा मनापासून श्रद्धा हं, आणि मान ठेवून एक गोष्ट सांगायला बघतो. हो, जरूर. हं, ती एवढी की ही सगळी बाय प्रॉडक्ट्स असावीत कलाकाराचे, हां, बरं का. हं, कलाकार दुसरीकडे पाहायला शिकलं पाहिजे कलाकारांनी. हं, ते पाहण्याकडे, ते संगीताकडे पाहताना हां, त्याला स्वतःची आठवण येऊ नये. बरं, बरं. आणि ह्या पुरस्कारांची तर बिलकुलच येऊ नये हो, असं वाटतं. हां. आणि या दृष्टीनेच तुमची सगळं आताचं विद्यादान करणं, म्हणजे अध्यापन हा त्याला तुम्ही तर वाहूनच घेतलेला आहे. अजूनही तुमच्या मैफिली तितक्याच जोरात चालू आहेत. आणि या सगळ्यातून एक उत्तम अनुभूती तुम्हाला नक्कीच येत असणार. आणि या सगळ्यासाठी आम्हा सर्वांच्या वतीने तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देतो. आणि आज इथे येऊन तुमचे हे विचार ऐकायची संधी मिळाली. तुमच्याबरोबर खऱ्या गप्पा अजून किती वेळ चालू शकतील, तेव्हा असाच योग पुन्हा पुन्हा येईल अशी इच्छा व्यक्त करतो आणि आभार मानून थांबतो. नमस्कार. धन्यवाद.